वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाकेबंदी संदर्भात नवीन संकल्पना अंमलात आणून त्याची नाशिक रोड पोलीस ठाण्यासमोर रंगीत तालीम घेण्यात आली। या नाकाबंदीमध्ये वाहनांची विभागणी करून दुचाकी आणि चारचाकी वाहनं वेगळी करण्यात आली। सध्या गुन्हेगार दुचाकीवरून गुन्हा करण्याची शक्यता लक्षात घेऊन दुचाकीस्वारांची तपासणी प्रामुख्याने करण्यात आली। दुचाकीवरील चालकांची अंगझडती घेऊन वाहनातील डिक्की, सीट तसंच वाहनातील अंतर्गत भागाची तपासणी करण्यात आली। मात्र नाकाबंदीमध्ये वाहनधारकांवर कुठल्याही प्रकारची दंडाची आकारणी न केल्यामुळे वाहनधारकांमध्ये समाधान दिसून येत आहे। या आगळ्यावेगळ्या नाकाबंदीमुळे नागरिकांना कुतूहल वाटत आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक के.डी. पाटील, पोलीस निरीक्षक गणेश नेहादे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी करण्यात आली आहे। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री दीपक पांडे सर यांच्या संकल्पनेतून नवीन पद्धतीची नाकाबंदी तर आयुष्यात आम्ही नेहमी आता माझ्या 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये नेहमी नाकाबंदी करतोय, परंतु ही जी नाकाबंदी आहे ती वेगळ्या स्वरूपाची आहे। यामध्ये नाकाबंदीमध्ये कुणीही निसटून जाऊ शकत नाही, अशा पद्धतीनं व्यवस्थित रेखीव पद्धतीनं पूर्ण काळजी घेऊन नाकाबंदीचा प्लॅन तयार केलेला आहे माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी। तर त्या पद्धतीनं आता नाकाबंदी लागणार आहे आणि त्याची एक रंगीत तालीम नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात आली। तर यामध्ये जवळपास ट्रॅफिकचे 5 कर्मचारी, पोलीस स्टेशनचे 17 कर्मचारी, 3 PSI API, 1 PI असा स्टाफ असणार आहे। यामध्ये 2 बाईक्स असणार आहे आणि एक 4 व्हीलरचा समावेश असणार आहे। बाकी इतर साहित्य बॅटरी आहे, रिफ्लेक्टिंग जॅकेट आहे, बेडी काढणी आहे, पिस्टल आहे, रायफल आहे। तर हे सर्व साहित्यानिशी पूर्ण सुसज्ज साहित्यानिशी अशी नाकाबंदी लागणार आहे। तर ज्यावेळेस कधी आदेश होईल आणि ठिकाण, सर्वात महत्त्वाचं ठिकाण हे तिकडून माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या कार्यालयातून कळवलं जाणार आहे कोणत्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी करायची आहे। 15 मिनटं अगोदर फार तर कळणार आहे कोणत्या ठिकाणी नाकाबंदी करायची आणि हा पूर्ण सेटअप 15 मिनटात लावायचा आहे, अशी कन्सेप्ट आहे। त्याप्रमाणे आमची तयारी झालेली आहे। आज रिहर्सल झाली आहे आणि येत्या भविष्यामध्ये यामधून एक चांगला आउटपुट मिळेल अशी अपेक्षा आहे। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुंजाळ, नाशिक रोड।